नमस्कार मंडळींनो, स्वागत असं तुमचं साऊंड ऑफ कोकणच्या एका या नवीन व्हिडिओत. आणि मंडळींनो, ह्या व्हिडिओचं सगळ्या श्रेय आमचे श्री ज्येष्ठ गावचे हाडाचे शेतकरी म्हणजे वासूभाऊ आणि तुमका माहीतच असतील चंदनाना यांका जातला. तर मंडळींनो, सह्याद्रीच्या कुशीत आणि अथांग अरबी समुद्राच्या सानिध्यात वसलेला आपला सुंदर कोकण, हिरव्यागार डोंगररांगा, खळखळणारे झरे, धबधबे, नारळ, सुपारीच्या बागा आणि पावसाने नटलेली ही शेती, हे दृश्य म्हणजे निसर्गाने दिलेली अनमोल भेटच आहे. तर हे बघा, आजूबाजूचं सभोवतालचं हे सुंदर हिरवगार पर्यावरण. कोकणातील शेतकरी हा निसर्गाचा खरा रखवालदार आहे. मंडळींनो, मुसळधार पाऊस असो, कडक ऊन असो किंवा संकटांची कुठलीही मालिका असो, तो कधीही हार मानत नाही. आपल्या कष्टाने तो भात, नाचणी, वरी, आंबा, काजू, फणस, नारळ आणि अनेक पिके इथे घेत असतो. आणि कोकणातली ही पारंपरिक शेती बघितल्यावर ना आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो निसर्गाच्या सानिध्यातला. त्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबातून आपल्या ताटात अन्न पोचतं. त्यामुळे कोकणातील ही शेती केवळ व्यवसाय नाही, तर ती संस्कृती आहे, परंपरा आहे आणि निसर्गाशी जोडलेलं एक सुंदर नातं आहे. चला, आपणही ह्या आपल्या शेतकऱ्यांचा सन्मान करूया, स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देऊया आणि कोकणचा निसर्ग स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी पार पाडूया. कारण कोकण जपलं तर निसर्ग जपला, निसर्ग जपलं तर जीवन जपलं. म्हणून मंडळींनो, आमच्या या साऊंड ऑफ कोकणच्या माध्यमातून सतत आपल्याला जे व्हिडिओ येतात ते कोकणातल्या संस्कृतीशी, तिथल्या परंपरेशी निगडीत असतात. तर असे व्हिडिओ तुम्हाला पुढे पण पाहायचे असतील तर साऊंड ऑफ कोकणला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ह्या कोकणातील जीवनाचा आमच्यासोबत नेहमी आनंद घ्या. चला, स्वस्त राहा, मस्त राहा. तर मंडळींनो, चला आता आपले इथले हाडाचे शेतकरी, मेहनती आणि आपला बळीराजा, ज्यांच्यामुळे आपल्या ताटात अन्न पिकतं, अशा पारंपरिक शेतीचा आपण पुढील व्हिडिओत त्याचा अनुभव घेऊया. तुम्ही पण आमच्यासोबत असेच पुढे राहा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.